D.Ed कॉलेज आहेत, मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावा ही लोकांची इच्छा आहे. तू गेल्याने कवडीचा फरक पडत नाही. लोक डिजिटल लावणार, श्रद्धांजली वाहणार, दुसऱ्याच्या चपला घालणार, लोकांना काय घेणं नाही. आणि आज सगळ्या लोकांना झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? भ्रमात. माझ्या पतसंस्था मी गेल्यावर कोण चालेल? तू जा. आणि तुम्ही गेल्यानं काही फरक पडत नाही महाराज. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मरणार नाही, मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय? काय फायदा? मी तर जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग मला लोक मानतात हा मला झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? सगळ्या सर्व्हिसवाल्यांना सांगून ठेवतो, फक्त रिटायर झाल्यावर 5व्या दिवशी ऑफिसात जाऊन या. फक्त रिटायरमेंट झालं की 5व्या दिवशी ऑफिसात जायचं. शिपाई सुद्धा रामराम घालीत नाही. जो शिपाई तुम्हाला झोपण्याच्या वेळेस पार्सल आणून देतो तो तुमची गाठ सुद्धा घेत नाही. काय लोकांना घेणार नाही. सत्ता आहे ना, पुढे एक पोलीस गाडी आहे, मध्ये एक अधिकारी आहे, मागे एक गाडी आहे, वाय 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 50-50 कार्यकर्ते या 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 या. रिटायर झालं, एकटा लिंबाखाली बस, कोणाला गरज नाही. आणि आपण कुणीतरी आहोत हा सगळ्या माणसांना झालेला भ्रमे. त्याला 3ऱ्या अध्यायात ओवी आहे, गुरुवाक्य मनत होतले. गुरुवाक्य वापरलं तर होईल, नाही तर होणार नाही. संत संमेलनाची गरज काय? पहिलं कौतुकाच्या आयोजकांचं करावं का जी काळाची गरज आहे. आणि हा सगळा एज्युकेटेड लोकांचा कार्यक्रम आहे. आणि धर्म, एक वाक्य सांगा सध्या. राजू पाणी बिन नको देऊ, म्हणजे आरडाय मी पाणी प्याल तुम्ही. मी असं दे बंगलेवाल्याला घरकुल, बंगलेवाल्याला घरकुलून घरकुलाला गेला ऊस तोडायला, काय करायचं? नाही नाही नाही, चला थोडं माग. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष. धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही. खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे, रिलॅक्स. आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार, 10 मिनिटात तुमचा मेंदू वाश आला, थोडं मागे नेतो परत पुढे आणतो. पहिलं कौतुक करावं हे संमेलनाचं. गोसाई साहेब सगळे त्यांचे परिवार, याची गरज काय? त्याचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. विज्ञानाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला अज्ञानाबरोबर विद्या देत नाही तोपर्यंत तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, पास्कलचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिका. त्याला तुम्ही शिकवा. वर्ग सामायिक समीकरण शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, पण याला आई म्हणतात हेही शिकवा. आणि ते तुम्हाला शिकवावं लागेल. इथून पुढे जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर माणसं फेल. मग याचा परिणाम आहे का? 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 17चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा दरोडा टाकतो. याला एकच कारण, हरिपाठातलं उत्तर आहे, नामाशी विनमुखन तो नर पापिया. हे बाई एवढे उभेत ना, हे टाळकरी, हे महाराज नाही हो द्या, काय फरक पडत नाही. हे गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, रामायणकार नाही हो द्या, पण स्वर नक्की होणार नाही. हे नक्की स्वर होणार नाहीत आणि आदर्श वारकरी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग दहशतवाद, भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार वगैरे हे गोष्टी भाषणानं कधी कमी होणार नाही.
भ्रष्टाचार घालवायला एकच औषध आहे, नीती. जिथं नीती आहे तिथं भ्रष्टाचार नाही. उत्तर आहे का? जिथं नीती आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं दहशतवाद नाही, आणि जिथं दहशतवाद आहे अध्यात्मच नाही. अध्यात्म नाही. आणि तुमच्या माझ्या घरात द्वारात अध्यात्मच नाही. याच्यासाठी आज तोंड भरून कौतुक करावं का ह्या संमेलनाची नुसती कोल्हापूरला गरज नाही, प्रत्येक गावाला गरज आहे. आणि संत साहित्य संमेलन, मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वेळ मिळेल तशी पण प्रत्येक गावात व्हावं, कारण ती काळाची गरज आहे. ती गरज आहे. आणि ती काय आहे तर बर्बाद झालेला समाज फक्त संत साहित्याने सुखी होऊ शकतो. कारण आता वाचन कमी झालं. वाचन पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचित नाही. पेपर अजून 2-3 वर्षाने बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधं गोष्ट देणार तेव्हा, उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. कोल्हापूर हे सगळ्यात मोठं शहर आहे. मला बसलेल्या लोकांनी फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळालं. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय थिंकिंग, हाय थिंकिंग, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंगमुळं ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता बसल्या बसल्या, खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. त्याला सुद्धा भीती वाटली स्पीकरला. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. कळतंय बघा. तू शांत बस रे, एका जागेवर जा, तिकडे बस, नाही तर गपचीप बसीत काय. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? इट इज अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेले सगळे माणसं तणावात आहेत. तणाव. आता एवढे स्टेजवर खाली बसलेले ना, तणाव. बायको मिळाना, तणाव. मिळाली ती राहीनं, तणाव. राहिली तिला पोरग होईना, तणाव. झालं ते सरळ येईना, तणाव. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही. काहींना इतकी पोरं, झोपाया जागा नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गडी झोपला पण गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. ही सगळी माणसं तणाव आहे. काहींना पैसा मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काही माणसं चालू चालू मेली, काही औषध पिऊन मेली नाहीत. नळी घालून आणली, ओके. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरतच नाही. 103, 105, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, पडेल. हरिपाठ तर खानदानीत नाही.
ज्ञानेश्वरी तर कधी माहिती नाही, नुसता पडेल, खायचं नाही प्यायचं नाही, आयुष्यभर नळ्या खायल, भात पेलवत नाही आणि नुसतं पाहायचं माणसांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी 90, बांबवली माणसं. आणि हे घडून नाही म्हणून संत विचाराची गरज आहे. हे घडून आता आपण म्हणतो संप्रदाय वाढला, संप्रदाय वाढला. संप्रदाय वाढू नका, संप्रदायातलं आचरण वाढवा. संप्रदाय वाढू नका, संप्रदाय तसाच राहू द्या, काही फरक पडला नाही. देव एकेका कामाला एकेकासाठी पाठवतो. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना, सगळ्या साहेब लोकांना तुकोबरायाने पाठवलेला मेसेज आहे की कोल्हापूरमध्ये संत संमेलन व्हावं. आणि हा तुकोबरायाचा मेसेज तुम्ही अख्ख्या कोल्हापूर नगरीत पोहोचवला. हा आनंद आपल्याला नाही, तुकोबरायाला. आपल्याला आनंद काय फायदा झाला तर आपल्याला दुसऱ्याने घेतलेली गाडी काही सण होती का? आपण भामट्यातली माणसं आहेत. आपण फक्त तोंडावर हसणार. वा वा. आपण निगेटिव्ह आहेत, देव पॉझिटिव्ह आहे. म्हणून एक वाक्य सांगा, ही दोन्ही माणसं पखवादातली तज्ज्ञ आहेत, हे गायनातले तज्ज्ञ आहेत, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ज्ञ आहेत. अहो आता आपण म्हणतोय तज्ज्ञ आहेत, काय कळतंय आपल्याला? 1.5 कोटीचा बंगला, 1.5 कोटी, कोटी कोटी, 1 लाखाचं बाथरूम त्याच्यात, आंघोळीला घरात. त्याला स्विमिंग टँक म्हणतात, स्विमिंग टँक. एकटाच उडी आणतो त्या हौदात. वय पाल था वय उताना, वय पाल था वय उताना. पाठीकून भिजला का परत तोंडाकून उताना होतो, इकून भिजला का परत इकून होतो. पुरा मोकळा झाला, लाईट गेली. अरे बाबानो, बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ ओट्यावच. शेवटची आंघोळ कशी आहे? रिलॅक्स, ओट्यावर, येऊ द्या पाणी. आणि आपल्याकडे मेल्यावर गरम पाणी आहे. अरे बाहेर कोणला मी आला त्याला, हे नाही, असं जगायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या कीर्तनातली व्याख्या शिकायची आहे, ती महत्वाची आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. ही काळाची गरज आहे. आता आपण म्हणतो आम्ही शिकलोय एम ए, MA, PhD, DH, LLB, DEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स, FY, SY, BTech, डेअरी डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेटल, फार्मसी, ICT, डेअरी डिप्लोमा, MBA, BA, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ. आता आपल्याकडे नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. ह्याच्यात ज्ञान नाही. मग आपल्याला ज्ञान सापडायचं आहे, मी कोण आहे. इथं आलोय आपण. आता त्या ज्ञानाचा शोध लावायचा आणि पुढे सरकायचं आहे. हे MA BA सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. काही शिकले नाही, काही फरक पडत नाही. किती विद्वान लोक असू दे, अजून तोंडाने जेवतात. आणि डोळे झाकूनच झोपतात, त्यात काही एवढं विशेष नाही. बाबा श्रीमंत माणूस डोळे वाचून झोपतो असं काय? उलट श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. झोप रे बाबा झोप. भिकारी रस्त्याच्या कडेला कुत्र्यानं तुडवलं तर उठत नाही, त्यात काय? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला, बंगल्यावाला 90 पेला होता, बाहेर नाही बाहेर. त्या भिकाऱ्याला जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तर भिकारी म्हणलाय मी असाच होतो. अरे मी सुद्धा असाच होतो, तू तरी भिकारी हाणतोय, मी पोत्यात घालून हाणत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले तुला सांगायला आलो. काळ बदलतो, निसर्ग बदलतो, फक्त नीती बदलू देऊ नका, माणसं बदलतील. काळ बदलू द्या, काळाने काय फरक पडत नाही, काळाने काय फरक पडत नाही, पण नीतीवर आधारित आहे. आणि भ्रष्टाचार, दहशतवाद अध्यात्माशिवाय कमी होऊ शकत नाही.
नुसतं आईबापांवर भाषण करून काय करायचं? आईबापांवर भाषण करून करायचं काय? आमच्याकडं संप्रदायामध्ये 80% कीर्तनकारांनी फक्त सध्या आईबापाचं भांडवल केलंय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. आई बाप आणि रडायचं बाबांना आईची माहिती सांगताना, आणि महिलांनी लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती? याची आई कशाला बाप आलाय, फक्त झाकली लाईट बापावर. हे पुढारीच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, मग आता अडचण काय? काय शब्द आहेत पुढाऱ्याचा. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. कधी? भविष्यात. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने तळागाळातल्या माणसाचा विचार करायचा आहे. नाही तळातला वर येत नाही आणि तू त्याला जगून देत नाही, आणि लोकांना काय वाज वाटाळ्या शिजवणार आहे. नाही, याला कुठेतरी बदल, आणि तो संत विचारानच होईल हे ध्यानात ठेवा. होणारच नाही दुसऱ्याचं वाचून होणारच नाही. गाता वाचाल तर तराल, ज्ञानेश्वरी वाचाल तर उद्धरून जाल, आणि हरिपाठ कराल तर देव तुमच्या मागे येईल. काशीला जाऊन काय करतो? मरतो. काही लोक म्हणले बघ त्याने काशी कीर्ती. काशीला गेलेल्या माणसांचा नियम माहिती तुम्हाला काय? त्याने जिवंत गावात यायचं नसतं. असा नियम आहे. त्याने काशीतच मरायचं असतं. तुम्ही म्हणाले कशावरून सांगता? 12वा अध्याय आहे त्याला. मोक्ष देवन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी वेच किसे. तुम्हाला वव्या सांगू 2-4. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संत विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशेतला घुशीड किती चिटकला तरी तो दूध कधी पेत नाही. गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. काय वव्या, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. काय व्हावे, काय वाऱ्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धान. प्रसिद्धी पेलवली पाहिजे. माऊलीची भाषा आहे, पुष्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. आणि हे संमेलन इथं बसलेले जेवढे कलाकार आहेत, आमचे मुंडेताई आहेत, जेवढे महाराज आहेत, आपल्या भागात आणि गावात रुजवायचा प्रयत्न करा. संत विचार तिथं गेले पाहिजे. संत विचार सुशिक्षितांना नको, ते रिटायर झाले आपाप धार्मिक होतात. ते रिटायर झाले का मग आमच्याकडे येतात. दिंडी कधी मी गेलो नाही, ते येतात. आज संतांचे विचार ग्रामीण भागात पोचणं गरजेचं आहे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर शाळेच्या बाहेर जो फळा आहे, फळा सुविचाराचा, त्या फळ्यावर शाळेला आग्रह करून रोज एक तुकोबारायचा अभंग लिहावा आणि विद्यार्थ्यांना तो वहीत लिहून घ्यावा. शिक्षकानं एक अभंग रोज फळ्यावर लिहावा. मोठा असेल तर एक लिहावा, छोटे असतील 2 लिहावे. आणि सुविचाराच्या फळ्यावर एक रोज ज्ञानेश्वरीतली ओवी असावी. एक ओवी जर मुलाने वहीत लिहून घेतली आणि एक गाथ्यातला अभंग लिहून घेतला, 5 वर्षात त्याच्या स्वतःचा गाथा तयार होईल. ही काळाची गरज आहे. संस्कृत शाळेत बंद झालं. विद्यार्थ्याला इथून पुढं आध्यात्मिक शिक्षण द्यावंच लागेल. इथून पुढचं जग तसं हे जमणारच नाही.
हे उगाच आईवर कविता करायच्या आणि गाणे करायचे आणि रडायचं आणि बोंबलायचं आणि कादंबऱ्या करायचे. तुमच्या बापाने पाहिलं होतं की हे जमणार नाही. आईला उपमा नाही. मदर हॅज ए नॉट ओनली मदर, मदर हॅज ए नॉट अ चॅलेंज. तुम्ही काही काही गोष्टीला चॅलेंज घ्या नाही. हे आयांवर कादंबऱ्या लिहायचं बंद करा. आई बापांना सांभाळायला शिका. हा, कविता करून काय करायचं, जनता पागल करायची. कादंबऱ्या करून काय करायचं, अरे भिंत किती सुंदर असली, चित्र किती सुंदर असलं तरी त्याला भीतीचाच आधार आहे. भिंत पडली की चित्र गायब. तशी तुमची नीती संपली का जीवन बर्बाद. माऊलीची ओवी आहे, पडून गेली या भिंती चित्राची होय माती. आपण नुसतं निगेटिव्ह विचार करतो, समाज बिघडत चालला, समाज बिघडत चालला, असं नाही म्हणायचं. समाज आपल्याकडे आणायचा याचा विचार करा. आपण नुसतं निगेटिव्ह, शाळेतली मुलं बिघडली, बिघडली अजिबात नाही बिघडली. गुरुजीला गाथा वाचायला लावा, पोराला शिकवायला लावा. गुरुजी आपल्याला विचारले, हा गाथा कोणाचा आहे आणि हा कोणी लिहिला. माझ्या तर काही कधी वाचण्यात आला नाही. आणि तू कोणाला एवढा वेळ कसा मिळाला. मी PhD केली तर गाईडला 3,000 दिले तेव्हा त्यानं लिहिलं हो, मी फक्त वाचलं. आपल्याकडे निगेटिव्हिटी आहे आणि परमार्थात पॉझिटिव्हिटी लागते, निगेटिव्हिटी नाही लागत. नाही नाही, निगेटिव्हिटी. काही काही माणसं 6-6 वर्ष आनंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायला शिकली. आणि काही माणसं शाळेतच गेली नाही. 9 काकड्याच्या मालिका पाठ आहेत, पाठ. आणि आपल्याला काय पाठ नाही का, आपल्याला पाठच करायचं नाही महाराज. तुम्हाला मला एकच करायचं आहे, आज व्यक्ती टिकवायची नाही, धर्म टिकवायचा आहे. आणि आज संकट व्यक्तीवर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी संत संमेलन आहे. माणसावर तर संकट येतच राहणार, पण आज सगळ्यात मोठं संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी गोसावी साहेबांची, त्यांच्या सगळ्या सहकार्यांची नियुक्ती तुकोबरायाने केली. आपल्याला धर्म हे बाकीचं ते काय ते चालूच आहे, त्यात काय एवढं विशेष नाही. पण धर्मावर संकट आहे. आणि माऊलीनं स्वतः वेलेली, अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला. मग आपल्याला धर्म म्हणजे काय, आता आपण धर्माचं भांडवल केलंय. भांडवल आता काय धर्म कळतोय का आपल्याला. आजच्या संत संमेलनामध्ये पहिलं वाक्य, शूरांची आणि संतांची नावं कधी टपऱ्या टुपऱ्यांना देऊ नका. तो आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, पोल्ट्री फार्म काय नालायकपण आहे. श्रीराम कुल्फी, अरे धर्म भाषण करून तयार नाही होत, धर्म त्यागाने तयार होतो. त्याग आहे त्याग. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. त्याग आहे. आपल्याला काय फक्त वाचायचे. 400 एकर जमीन दाड केली, स्वतःची आई गेली, वडील गेले. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. मारलं बाप्पाजीनं. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकलाय. मुलगा स्वतःचा औषधा पाण्या वाचून गेलाय. बायको गेली, भाऊ निघून गेलाय, भाऊजाईचा मृत्यू झालाय. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण एक दिवस खळखळा डोळ्यातून पाणी आलं. आणि तुकोबारायने देवाला सांगितलं, देवा माझ्या डोळ्यात आई वडील गेल्याचं पाणी नाही आलं. मी तुम्हाला 13 दिवस पाण्यात उभं केलं, याचं वाईट वाटलं. डोळ्यातून पाणी आले ना अभंग सुरू झाला. श्री अनंता म्हणजे सुना, त्याग आहे धर्माला. त्याग धर्म असं शर्टिंग करून तयार होत नाही. धर्म असा धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन तयार होत नाही. धर्माला आत्मसमर्पण लागतं. आणि आत्मसमर्थन फक्त संतांनी केले. आपण फक्त तात्पुरतं तेवढं करणार. वा चालत नाही. कीर्तनकारानं जर मेमरी कार्डवर अभ्यास करून कीर्तन करायचं ठरवलं, तुझ्या बापाच पेंड आहे का. त्याला ओरिजिनल लागतं भाऊ, असं नाही चालत. ओरिजिनल लागतं, ओरिजिनल. आणि विद्वत्ता, टॅलन्सी, संप्रदाय, राजकारण या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. असं कोणी उद्या पाक खोद्याला म्हणायचं महापोऱ्या पाक खोदा झाला पाहिजे, तुझ्या बापाच पेंड आहे.
तुमचा पोरगा कशाला बकोत्या करतो मारायला? तू गायकानं गायकाचं पोरगा केलं नाही 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 नाही, त्याला रक्तातच असावं लागतं. तुमचं काय मत आहे? राजकारण एवढी दुनिया शिव्या देते पण गडी ठणठणीत आहेत, रक्तात असावं लागतं. आहे का त्यांना शुगर का बीपी का काही? आपल्याला पप्पीची आई बोलली तरी आपण जेवत नाही, जेवत नाही. हा, त्यांना काही वाटत नाही का? तो पिंड आहे. हा, आणि तो पिंड ज्ञानाशिवाय तर शकत नाही. म्हणून पुन्हा आपल्याला संत संमेलनातून फक्त एकच गोष्ट टिकवायची आहे, धर्म. पण आता प्रश्न शिल्लक राहिलाय, धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? चित्रपटातल्या जाहिरातीने माणसं बदलत नाहीत. समजा फेअर अँड लवली लावून माणसं जर गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. म्हणजे फेअर अँड लवलीनं माणसं गोरे होतात, याला मजा नाही. किंवा पार्ले बिस्किट खाल्यावर आजीबाई उडे हाणते, किंवा थम्सअप पेल्यावर माणूस डोंगर चढतो. आपण 20-20 लाखाच्या गाड्या कशाला घेतल्या? बाटली हाणली का सातारा, तिथं एक हाणली का कराड, त्याच्या पुढे एक हाणली का नदी. अरे असं चालतं का ते? नाही 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 नाही. आणि आपल्या लोकांना प्रसिद्धीची हाव सुटली. हाव, आमचे कीर्तनकार संप्रदायातल्या मंडळीला तर लय हाव. क्लिपच टाकतो, मी कोल्हापूरला येत आहे. कशाला झकमारा येतो तू? नाही बोलतो मरतो कशाला येतो? सोनाराच्या दुकानाला जाहिरातीची गरज नसते, भेळीच्या दुकानाला जाहिरातीची गरज असते. कारण भेळीच्या दुकानाचं गिराईकच त्या मापात असते. मटकी टाक, कांदा काप, कोथिंबीर टाक, लिंबू पेड, बांधून ठेव, लिहून ठेव. भेळीचं गिराईक. इथं असं नाहीये 50,000 गडई वेगळी. मग वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे. वैष्णवांचा माल खरा दूर तुरावा तुझी, दूर तुरावा तुझी, दूर तुरावा तुझी. वैष्णवांचा पण आता आपल्याला व्याख्या क्लिअर करायची आहे, धर्म म्हणजे काय? तुम्ही म्हणाल राहिला, पुराच करून घेतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? आता ऐका, देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. फक्त व्याख्या लिहून घ्या. तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाणं म्हणजे बुद्धी, वाईटाकडून चांगल्याकडे जाणे म्हणजे बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे जाणे म्हणजे बुद्धी. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. शर्मबुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि बुद्धी. पुरावा 2रा अध्याय, जैसी दीपकलिका दाखवली. मग आता बुद्धीचे 9 प्रकार आहेत. मग धर्म म्हणजे काय? ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, democracy is the people, by the people and for the people. Underline. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people, for the people.
इट इज कॉल्ड डेमोक्रेसी. तसं माणसाने माणसासारखं वागणं धर्म. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. हे फक्त संत संमेलन शिकवतं. आता प्रश्न शिल्लक राहिलाय, व्हॉट आर द टाईप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय, त्याचे प्रकार किती. आता तुम्हाला जसं गठ्ठा मतदान ऍडजस्ट होईल तसं तुम्ही धर्म ऍडजस्ट केला. तुम्ही धर्म फक्त तुमच्या मतासाठी केला. आमच्याकडे एकच धर्म आहे आणि तोही 3ऱ्या अध्यायात आहे. 3रे अध्याय, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आमच्याकडे मानवता नावाचा एक धर्म आहे फक्त, बस. हे बाकीचं ते तुमचं तुम्ही पहा. आमच्याकडे एकच धर्म आहे, जे तुमच्या हृदयात आहे ते माझ्या हृदयात आहे, जे माझ्या हृदयात आहे ते तुमच्या हृदयात आहे. ए हृदयी घातले. 18वा अध्याय. 9वा अध्याय, तैसा हृदयामध्ये मी राम. हे ज्ञान. आता हे बाकीचं चाललंय झाकली 1.25 लाखाची बांबवलेली जनता झाली. धर्म बदलायला निघली. धर्मांतरापर्यंत लोकांचे विचार गेले. इतके बिंडोक लोक आहेत, इतके बिंडोक. जगाच्या पाठीवर कुठेही फिरले तरी हिंदू धर्मासारखा धर्म नाही आणि संत विचारासारखं ज्ञान नाही. पण आता आमचे मेंदू गहाण टाकले. आम्ही भांबवलंय. ज्ञानोबारायनं ओवी केली, गाय बांधून राहिली आणि ती जर सुटली गाय तर ती घासात जर गेली ना तर घास खात नाही, उड्या हाणते. ज्ञानोबाराय म्हणले काय झालं, हिरवा चारा बांधवे पशु. हिरवा चारा पाहिला आणि गाई भांबवली, तशी तुम्ही मी भांबवलोय आपण. याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. संत विचारातच सुख आहे. आता आपण सुखाची व्याख्या काय केली, काम न करणे, बँक बॅलन्स भरपूर ठेवणे, गादीवरच झोपणे, उभ्याने जेवणे,